नाही, मी म्हटलं 5:26 झालेले आहेत. कदाचित ते दिसलं की नाही म्हणून मुद्दामून गड्यांनो मी पुन्हा दाखवलं आहे. तर आपण जाऊयात, कुठे कुठे वाटेत थांबायचं नाही आहे आपल्याला. चला तर मग. सकाळी 5:24 झाले आहेत आणि आपण आता डायरेक्ट सूर्योदय पाहायला जाऊयात. मी आत्ता निघालो आहे घराहून. जिथे कुठे व्यवस्थित ठिकाण असेल तिथून पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग. आता वाटेत मी कुठे थांबणार नाही आहे. चला तर मग. हे बघा गड्यांनो, इतकं घाईत आलो मी. जवळजवळ 2-2.25 किलोमीटर मला शॉर्टकट माहिती होते म्हणून त्या शॉर्टकटने आलो. तरी आत्ता पा किती वाजले? 5:46. सूर्योदय होऊन सुद्धा इतका वेळ झालेला आहे पा. आणि हे सूर्योदय पाहण्याची मला खरंच खूप आवड आहे. माझ्या अगोदरच्या इतर ब्लॉगमध्ये सुद्धा आपण पाहत असाल, माझा चॅनल जर फॉलो करत असाल तर बरेचसे आपण सूर्योदयाचेच व्हिडिओ पाहिले असतील. एवढा सूर्योदय झाला म्हणजे अंदाजे अजूनही अर्धा तास तरी लवकर आलो असतो तर ती आपल्याला लालिमा वगैरे दिसली असती. एनिवे ठीक आहे. आपण काल या रस्त्याने गेलो होतो, आता या रस्त्याने जायचं नाही आहे. मी तुम्हाला कमिट केलं होतं की एका रस्त्याचं मी सारखं दाखवणार नाही आहे तुम्हाला. मध्येच कुठेही थांबलो नाही मी. मला शॉर्टकट माहिती होते म्हणून मी शॉर्टकटने आलो, म्हणून तर निदान लवकर आलो. नाही तर आणखी एक 5-7 मिनटं तरी वाढली असती. तर आता मला असं वाटतं आहे मी चौकात जातो आणि आता माझ्याकडे चॉईस आहे. आयदर ह्या रस्त्याने मी जाऊ शकतो और आयदर ह्या. मी इकडे थोडी कॉलनी आहे, आपण ह्या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग ह्या रस्त्याने पुढे जाऊयात. पण तोपर्यंत आपण हा चौक पाहूयात. हा काल मागच्या एका व्हिडिओमध्ये असेल हा. आपण या रस्त्याने मागे गेलो होतो तर त्याच्या अपोजिटच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला आता ह्या रस्त्याने मी पुढे जाणार आहे. तोपर्यंत मागचा पाहून घ्या. तर हा रस्ता कुठे जातो आहे मला माहिती नाही. इनफॅक्ट माहिती नाही इन द सेन्स मी गेलो आहे ह्या रस्त्याने, अगदी शेवटपर्यंत गेलो आहे. आता चालणं किती होते आपलं त्याच्यावर डिपेंड आहे. आणि पुढे जाऊयात. मला काही इकडे असं आपल्याकडे जसं पेठा असतात किंवा गल्ल्या असतात, गल्ल्या ठीक आहे पण पेठा असतात तसं काही इथे दिसलेलं नाही आहे. हे सर्व जे काही दिसत असेल हे प्लेन फील्डच आहेत. पण आम्ही जिथे राहतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. हे पहा, इकडे लांबून जरी घरं दिसत असतील आपल्याला तरी ते अशीच सेम आहेत. आणि आपण असं आता पुढे जाणार आहोत. या बाजूला काही कॉलनी नाही म्हणजे घरं दिसत नाही आहेत. तिकडे पलीकडे त्यांचं पोलीस स्टेशन आहे, फायर ब्रिगेड आहे आणि बस स्टँड आहे, लोकल बस स्टँड आहे. ते फक्त सोमवार ते शुक्रवारपर्यंत बस असते. मी ज्या वेळेला डाऊनटाऊनला जातो तर त्यावेळेला बऱ्याचदा त्या रस्त्याने गेलेलो आहे. त्यामुळे मला तिकडचं कन्फर्म माहिती आहे. असं आपण पुढे मे बी इकडे व्हॅन डे रस्ता लागेल तर त्या रस्त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. किलोमीटर किती होईल ते मला नाही सांगता येणार.
पाहूयात आपण गेल्यानंतर. आपल्याकडे किंवा आपल्याकडे इन द सेन्स आता मी 2 दिवस तुम्हाला जे दाखवतो आहे तिकडे जसं आहे तसं इकडे सुद्धा आहे. पहा, ती समोर कॉलनी दिसते. सर्व घरं सारखी मला तुम्हाला एक नक्की सांगायला आवडेल की ही घरं जरी दिसत असली आपल्याला तर तुमचा काय अंदाज आहे. तर ही जी सर्व घरं आहेत ना ॲब्सोल्युटली 100% लाकडाची घरं आहेत. आणि ही लाकडाची घरं आहेत ना त्याची लाईफ काय म्हणतात त्याला ते गॅरंटी किंवा एकच मिनिट. तर त्या घरांची लाईफ आहे ना अशी जरी घरं दिसत असली आपल्याला मित्रांनो ना तर त्या घराची लाईफ 100 की 200 नाही नक्की माहिती पण 100 वर्ष त्या घरांची लाईफ असते. त्या घरांमध्ये कुठेही असं बेसमेंट सोडलं तर कुठेही सिमेंटचा वापर नाही. मी जेव्हा तुम्हाला केव्हा एखादं घर दाखवेल लाकडाचं तर त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल. पहा, आणि मी आत्ता येताना पाहून ठेवलं आहे. कदाचित ते घर मी त्यांच्याशी बोलून ओनरशी बोलून लाकडाची घरं कशी असतात कशी म्हणजे बांधतात कशी ते आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित मी प्रॉमिस नाही करत पण मी मॅक्झिमम प्रयत्न करेन. अमेरिका हे फेडरल स्टेट आहे. आता हे लोकशाही राज्य आहे. जसं भारत आपला लोकशाही राज्य आहे तसं अमेरिकासुद्धा लोकशाही राज्य आहे. पण फरक एवढा आहे की हे फेडरल असल्यामुळे आपल्याकडे जसे स्टेट आहेत तसे इकडे पण स्टेट आहेत. पण हे जे 50 स्टेट आहेत ना ते इंडिव्हिज्युअल आहेत. म्हणजे आपल्याकडे जसं सांगायचं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरला वगैरे ह्यांचा प्रत्येकाचा झेंडा आपण जर पाहिला असेल ना तर आपला तिरंगा झेंडा एक झेंडा आहे. पण अमेरिकेत तिथे वेगळं आहे. हे आत्ता आपण जे आहोत ते इलॉनॉयस स्टेटमध्ये आणि हे इलॉनॉयस स्टेटमध्ये शिकागो जे येतं आहे ते इलॉनॉयस स्टेटची राजधानी आहे. म्हणजे घडीवर आपण असं गृहीत धरू की आपल्या महाराष्ट्राची राजधानी जशी चेन्नई आहे तसं इलॉनॉयस स्टेटची राजधानी ही शिकागो आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC जशी आहे ना तसं ही स्टेटची राजधानी शिकागो आहे. आता दुसरं असं की अमेरिकेचा झेंडा जर पाहिला असेल आपण तर त्या अमेरिकेच्या झेंड्यामध्ये एक 50 स्टार आहेत. ते 50 स्टार म्हणजे प्रत्येक स्टार हा एका स्टेटचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे प्रतिनिधित्व करतो म्हणजे असं की अमेरिकेचा एकच झेंडा जसं आपल्या तसं इलॉनॉयसचं मेन झेंडा म्हणजे अमेरिकेचा ते 50 स्टेटवालं. त्याच्याशिवाय शिकागोचा झेंडा आहे वेगळा. त्याच्याशिवाय म्हणजे शिकागो झालं तसं हे प्लेनफील्ड ह्या प्लेनफील्डचा सुद्धा एक वेगळा झेंडा आहे. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे फक्त 1 and 1 ओनली तिरंगा प्यारा. काय आली गाडी आली. पोलीस स्टेशन पुढे आहे. हे पोलीस इवन हे पोलीस जे जरी असले ना पोलिसांच्या गाड्या हे इलॉनॉयस स्टेटचे पोलीस आहेत. ह्याचा अमेरिकन पोलिसांशी संबंध नाही म्हणता येणार म्हणणार मी पण सेपरेट इलॉनॉयस स्टेटचे पोलीस आहेत. हे इलॉनॉयस स्टेटचे पोलीस किंवा फक्त प्लेनफील्डचे पोलीस आहेत. त्याच्याशिवाय फायर ब्रिगेड आहे ते इलॉनॉयस आपलं प्लेनफील्डचं वेगळं. त्यानंतर त्याच्या शेजारी आहे नेपरविले ह्यांचं वेगळं. किंवा त्याच्याशिवाय जर म्हटलं त्याला नावं पटापट आठवत नाहीत राव. ती गाडी पोलिसांची गाडी पा कुठपर्यंत पोहोचली. नेपरविले म्हटलं मी. नेपरविले त्यानंतर जुलिएट त्यानंतर पुढे लोंबार्ड जिथे आम्ही पूर्वी राहिला होतो ते लोंबार्ड. हे वेगवेगळे ह्यांची वेगवेगळी
असं प्रोटेक्शन आहे. जेव्हा आपण मी कदाचित तुम्हाला दाखवेल प्लेनफील्ड पोलीस डिपार्टमेंट, प्लेनफील्ड पोस्ट ऑफिस वेगळं, शिवाय प्लेनफील्डचं आणखी असं वेगवेगळे ठिकाण आहेत. दुसरं प्लेनफील्ड जिथे ऑफिस आहे, घटकाभर असं गृहीत धरू की चावडी जिथे आपल्या खेडेगावाच्या बाबतीत चावडी, तर तसं प्लेनफील्ड ओल्ड प्लेनफील्ड म्हणून आहे. तिकडे आपण दिवसा जाण्याचा प्रयत्न करूयात. आता आपण जसं आलो आहे ते बंगलो सिस्टीम असल्यासारखं होतं. ज्या एरियात आम्ही राहतो तसं थोडक्यात बंगलो सिस्टीमसारखं आहे. आणि हे जे मी आत्ता तुम्हाला दाखवत असेल तर माझ्या भाषेत म्हणूयात किंवा आपल्याकडे ओनरशिप सिस्टीम आहे इकडे. इतक्या लांबून आपण आलो आहे बघा. आणि पुढे जर रेड सिग्नल दिसत असेल तर तिथपर्यंत जाया. आता 2 वर्षापूर्वी मी आलो होतो ह्या रस्त्याने, तर इथे बांधकाम चालू होतं आणि आत्ता लोक राहायला आलीत. इवन नुसतीच राहायला आली नाहीत तर जुने झालेत कदाचित. काल यावेळेला इतकी थंडी वाजत होती आणि आज बिलकुल थंडी नाही आहे. म्हणजे चिल्ड वातावरण आहे. आणि मी हे जे जर्किन घातलं आहे ते इतकं उकडतं आहे की मला आता काढावं लागेल. इथे क्षणात वातावरणात बदल होतो म्हणूयात. पण हे शब्द मी जेव्हा मागच्या वेळेला विचारलं तर मला यूट्यूबने कळवलं, असं मेसेज आला होता की असं थोडक्यात त्याचा मतितार्थ असा होता की असं नका म्हणू, क्षणात बदलत नाही आहे. मला चांगलं आठवतं. त्यामुळे त्यावेळेला मी नुकतंच कुठं यूट्यूबवर ब्लॉग करायला लागलो होतो. पण तो मेसेज म्हणा किंवा नोट मला चांगली आठवते. आता मागे वळून जर पाहायचं म्हटलं ना आपण आलो आहे कुठून तर मला माहिती नाही आहे आपल्या स्क्रीनमध्ये दिसतंय की नाही. पण थोडंफार जे दिसत असेल ना त्याच्याही खूप पलीकडने आपण आलेलो आहे. आता ह्या रस्त्याने आपण आलो आहे आणि आपल्याला असं पुढे जायचं आहे. तर हे मी जे म्हटलं होतं तुम्हाला की ओनरशिप टाईप, हे पहा इकडे हे ओनरशिप टाईप आहे. ह्याचं नाव पुढे असेल ते दाखवूयात. हे जे आहे 1630 आणि हे रेसिडेन्स अँड क्लब हाऊस. ते समोर क्लब हाऊस आहे. मला आठवतं चांगलं हे काम चाललं होतं तेव्हा. ही सुद्धा घरं एवढी उंची जी आहेत ना ती सुद्धा 100% लाकडाची येतं. आणि हे तर कॉमन आहे ह्या घरांना. उतार हे सर्वांनाच माहिती असेल की इकडे बर्फ फार मोठ्या प्रमाणात पडत होते. आपण आपल्यासारखे लोक मोस्टली, म्हणजे आपल्यासारखे इन द सेन्स आपल्याला थंडी जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत थंडी काय जाणवतच नाही. इथे 4 महिने जे समरचे असतात तेच फक्त आपल्यासारख्या लोकांना जमून जातं. पण विंटरमध्ये आपण, मला तरी वाटतं नक्की की आपण राहू शकणार नाही. कारण मी जे काय व्हिडिओ पाहिले किंवा माझ्या नातींकडनं नातीकडनं ऐकतो ना, किंवा ते जे मला फोटो पाठवतात त्याच्यावरनं जाणवतं अरे यार 1.5-2 फूट बर्फ साचलेला असतो आणि त्याच्यातनं रस्ता काढायचा म्हणजे आपण कल्पनाच करू शकतो. आणि त्यातल्या ते शिकागोला तर हॉरिबल बर्फ पडतो. आता सगळीकडेच पडत असेल. आता माझा संबंध फक्त शिकागोशी. माझ्या नातवाचा जन्मच मुळात शिकागोमध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला सेकंड टाईम शिकागो पाहायला मिळालं. सॉरी फर्स्ट टाईम जे मी शिकागोला आलो होतो ते माझ्या नातवाचा जन्म झाला होता. माझ्या मोठ्या मुलाला
त्यामुळे मी नेहमी म्हणतो शिकागो आमच्या माझ्या नातवामुळं मला पाहायला मिळालं. सेकंड टाईम मुलाने इकडे घर घेतलं म्हणून मला पाहायला मिळालं. आणि थर्ड टाईम तर हे 100% किंवा एकदम सरप्रायझिंगली मला थर्ड टाईम यायला मिळालं. इवन ज्या वेळेला मला फोन आला की मुलाचा की पप्पा काय करताय, म्हटलं पेपर वाचत बसलो आहे, तुमची तिकीटं पाठवलेली आहेत आणि तुम्हाला US ला यायचं. त्याला म्हटलं अरे बेटा थांबला मी पिंच करून बघतो का, कारण मी कधी असा विचार केला नव्हता की परत म्हणजे 2 टाईम झाल्यानंतर परत ह्याच्या पुढे आम्ही US ला आपल्याला जायला लागेल म्हणून किंवा मिळेल ते. इनफॅक्ट ज्या वेळेला सेकंड टाईम आलो मला आठवतं चांगलं की निघताना मी आपल्या कबड्डीमध्ये एंट्री करताना जसं जमिनीच्या पाया पडतात ना तसं पाया पडून आलो होतो की ह्याच्या पुढे आपल्याला US मध्ये यायचं नाही आहे. काय माहिती वडिलांची पुण्याई असेल म्हणून कदाचित थर्ड टाईम मला यायला मिळालं आहे. बरं हे झालं मित्रांनो, गड्यांनो, हे माझं पुराण. तुम्ही चॅनल माझा सबस्क्राईब करत जावा. चॅनल लाईक नाही केला तरी चालेल, डिसलाईक केला तरी चालेल, पण निदान चॅनल पाहून सबस्क्राईब तरी करा आणि शेअर करत जावा. शेअर करण्याने आपले व्ह्यूज वाढतील असं मला वाटतं. आणि हो, दुसरं असं की तुम्ही कॉमेंट मला केले तर मी त्याप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करेन. मला काय मी जरी आलो असलं तर फुल अँड फायनल माहिती असं नाही आहे, पण तुमच्या कॉमेंटनी मला काहीतरी मदत होईल. तेव्हा दादा लक्ष द्या गड्यांनो, चॅनल सबस्क्राईब करा जावा, चॅनल शेअर करत जावा. नक्की जरा मनावर घ्या, कारण अजूनपर्यंत इतका काय एवढे 3-4 व्हिडिओ टाकलेत मी, इतका काय रिस्पॉन्स नाही आहे. चॅनल सबस्क्राईब करण्याने माझा आणखी हुरूप वाढेल आणि आणखी नवीन तुम्हाला ठिकाणं नक्कीच दाखवायला लागेल. आता पहा, मी सकाळी घरातून 5:15 वाजता बाहेर पडलेलो आहे केवळ तुमच्यासाठी. इनफॅक्ट तुमच्यासाठीच नव्हे, मलासुद्धा मॉर्निंग वॉक करायचाच आहे. पण जरा चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. काय लक्षात असू द्या. यावेळेला मला नवीन जाणवलेलं आहे की हे जे सगळं मोकळं मैदान, हे जे शेती दिसते ना, इथे मक्याची शेती असते भरपूर, सगळीकडे दिसत होती. ते आत्ता मी हार्डली एक अर्धा दिवस लवकर आलेलो असेल, पण कुठेच असं खास शेती दिसलेली नाही आहे मला अजून. त्या चौकापर्यंत जाऊयात आणि रिटर्न होऊया. अंतर बरंचसं झालेलं असेल. आपण आलो आहे पहा तिकडून, कदाचित दिसणार आहे मला ते आमची कॉलनीसुद्धा दिसणार नाही आहे. कॉलनीच म्हणतो आहे मी. या रस्त्याने येऊन आपण असं चाललो आहे. असं पुढेच जे सिग्नल आहे तिथपर्यंत जाऊ आणि तिथनं रिटर्न होऊ. गाडी पा लांब गेली. आवाज खनखन येत पा. इथे काहीतरी शेती दिसते आणि हे फायर ब्रिगेड, हे वेगळं प्लेनफील्ड लिहिलेलं असतं त्या त्या गाडीवर लिहिलं आहे प्लेनफील्ड फायर इंजिन. प्लेनफील्डचं वेगळं फायर ब्रिगेड स्टेशन आहे. आणि हा लॉकपोर्ट, इकडे जर लॉकपोर्ट स्ट्रीटने गेलो तर तिथे जुनं किंवा ओरिजिनल प्लेनफील्ड आहे. तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस वगैरे आहेत. त्यानंतर एक नदी आहे, त्यानंतर गार्डन आहे आणि मुख्य म्हणजे मागे होतं थोडा आपलं
जे सिव्हिल वॉर झालं होतं अमेरिका आणि मे बी मेक्सिकन किंवा ब्रिटिशांबरोबर, मला नक्की नाही सांगता येणार नाही हिस्ट्री, मी वाचलेलं आहे पण उगीच खोटं नाही सांगणार. तर त्याच्या काय मॉन्युमेंट्स आहेत तिथे, त्याचा आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवूयात. हे समोर पोलीस हेडक्वार्टर असण्याची शक्यता आहे मोस्ट प्रॉबॅबली, कारण मॅपमध्ये मी वाचलेलं आहे. पण नक्की हेच की मी 100% नाही सांगू शकणार. हा लॉकपोर्ट स्ट्रीट आहे. हा बॅगचा कुठे जातो आहे, हा बॅगचा मला माहिती आहे नक्की की तो प्लेनफील्डमधनं येतो आहे, म्हणजे जुन्या प्लेनफील्डपासून. हायवेला हे ट्रक हॉरिबल असतात. चला आपण आता रिटर्न जाऊयात. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हो, आणि मुख्य म्हणजे व्ह्यूज वाढू द्यात करा. थँक्यू.